तर हाय गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या तर नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज पुण्याचे एकदा मी अवनीला आलो आहे आमच्या शेताकडे। तर तुम्ही पाहू परशुरामाचं मंदिर आहे, त्याच्याच पायथ्याशी आमची शेती आहे, ही गावाकडची आमच्या शेती आहे। तर तुम्ही बघू शकता आता नांगरणी चालू आहे। तर सर्वजण आता नाश्ता झालेला आहे, निहारी सर्वांची झालेली आहे आणि आता धावपळ सुरू होत आहे, कारण का आता आम्ही लावायला सुरुवात करणार आहेत। तर तुम्ही बघू शकता हा असा परिसर आहे इकडे। तर हा परिसर बघू शकता तुम्ही, एकदम डोंगराळ भाग आहे। चिखल करायला लावलाय, आता आम्ही थोड्याच वेळेला तिथे लावणार आहेत। तर बघू शकता तुम्ही हा परिसर। तर बघू शकता तुम्ही परशुरामांचं मंदिर आहे, त्याच्या पायथ्याशीच आमची ही सर्व शेती आहे। इकडे तर पाहू शकता खूपच इकडे शेती आहे आमची, जवळजवळ 4 ते 5 शेतं आहेत। आणि आमचा मोठे बाबा आता हातामध्ये खताचा तर तुम्ही बघू शकता आमच्या मोठे बाबाला आता तो खत टाकतोय, कारण काय भात लावण्याच्या अगोदर खत टाकलं का ते एकदम सामावून जातं चिखलामध्ये, त्यामुळे तो आता खत टाकतोय। तर हे बघू शकता इकडे खूपच सुंदर आहे आमचा परिसर। तिकडे आमची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुद्धा आहे आणि हिरवळच हिरवळ। आता आम्ही भविष्यात इकडे खूपच तिथे डेव्हलप झालेलं आम्हाला परशुरामाचं मंदिर पाहायला मिळणार आहे, कारण का इथे खूपच सारे राजकारणी नेते सुद्धा येऊन गेले, त्यांनी कामाची पाहणी सुद्धा केली। त्यामुळे तर सर्वजण तर बघू शकता तुम्ही इकडे तलाव आहे, खूपच म्हणजे खूपच इकडे आमच्या शेताकडे म्हणजे जवळजवळ ऐतिहासिक पर्यटन स्थळच आहेत। परशुरामांचं मंदिर आहे, तिकडे तलाव सुद्धा आहे, तर खूपच भारी आहे एकदम। लाडकी बहीण नंतर जर शेतावर कोण राबवणारे असेल ना मला, तर ती माझी लाडकी आई आहे। नाही इकडे आमची मोठी आई, तर मोठ्या आईला सुद्धा बघू शकता, दोन्ही आया एक साथ माझ्या बरोबर शेतात भात लावायला उतरणार आहेत आणि त्यांच्यासोबत मी। त्यांनी मला लावायला शिकवलं, खायला शिकवलं, सर्व कामं शिकवलीत त्यांनी। काम केल्याने माणूस मोठा होत असतो। येस आई, आई तू काय म्हणशील, आज अवनीला आलेस तर तुला कसं वाटतंय? जवळजवळ तिची खूपच हैराणी झालेली आहे, ती म्हणते असं होतं कधी होतं, तर नक्कीच होईल। आज मी आलोय, आजच्या दिवसामध्ये आपण 3 शेतं लावणार आणि उद्या एक म्हणजे आपली अवनी होणार, त्यामुळे नो टेन्शन। शकता तुम्ही सर्वांना अवनीची कामं करताना, इकडे सर्वजण अवनीची कामं करतायत। सुभाष नाना आहे, इंदिरा नानी आहे, तिकडे कुंदा नानी आहे, रेखा नानी आहे, सर्वजण कामं करतायत। सर्वांना पावसाला आला की हौस असते एक काम करण्याची, तर सर्व जिद्दीने आणि मनाने पूर्णपणे मेहनत करून काम करतायत, मन लावून। तर तुम्ही बघू शकता सर्वांना, सर्वजण परशुरामांच्या छत्रछायेखाली काम करतायत, त्यांच्याच पायथ्याशी आहेत। तर बघू शकता खूपच भारी असा परिसर आहे। तर तुम्ही नक्की सर्वांनी या, अवनीला नाही आले तरी चालेल, पण एकदा पर्यटनासाठी तरी या, कारण काय ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे परशुरामांचं मंदिर। बालयोगी भगवान परशुरामांचं मंदिर आहे गुंज इथे, तर तुम्ही नक्की सर्वांनी यायचं आहे। तर ही आहे लावणी, शेतावर या, अवनीची कामं करा, कारण काय बलिराजाचं हे कामच आहे अवनी करणं। खूप सारी मजा येते, मला तर खूपच आनंद होतोय, कारण काय मला संपूर्ण कामं जमत आहेत। मी भात लावतो, खणतो सुद्धा आणि त्याचसोबत खाण्याचं कामसुद्धा खूप छान करतो। तर आता मी हे मूठ घेऊन चाललोय तिकडे आमच्या शेतावर, सर्व आता लावायला सुरुवात होणार आहे। लेट्स टाइम स्टार्ट नाव विथ लागवड होणार चालू आहे। खूपच भारी आता लागवड चालू होणार आहे, हम लगाएंगे अलग भारी। बघू शकता तुम्ही इकडे सुद्धा चिखल चालू केला, हैराणी होत नाहीये, मन प्रसन्न होतंय, कारण काय काम करायला खूपच मजा येते आणि उत्सुकता सुद्धा वाढते।
माझं. तर या तुम्ही सर्वांनी नक्कीच या लावण्यासाठी.